आप देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। नागपुर में बेरोजगार युवाओं के लिए रोजगार मेला का आयोजन किया गया है, जिसे बहुजन विचार मंच के मुख्य संयोजक, समाजसेवी और सफल उद्यमी नरेंद्र जिचकार द्वारा आयोजित किया जा रहा है। नरेंद्र जिचकार, जो पश्चिम नागपुर विधानसभा क्षेत्र से कांग्रेस के संभावित उम्मीदवार हैं, इस आयोजन के माध्यम से नागपुर के युवाओं को रोजगार के अवसर प्रदान करने के लिए प्रतिबद्ध हैं। नरेंद्र जिचकार ने समाज के विभिन्न वर्गों के लिए हमेशा ही कार्य किया है और वर्तमान में पश्चिम नागपुर क्षेत्र के लोगों की समस्याओं का समाधान करने में जुटे हुए हैं। 24 सितंबर से जन आशीर्वाद यात्रा का भी आयोजन किया जा रहा है, जिसमें नरेंद्र जिचकार पश्चिम नागपुर क्षेत्र के लोगों के घर घर जाकर उनकी समस्याओं को सुनेंगे और अपने प्रयासों से उन्हें हल करने का प्रयास करेंगे। आइए जानते हैं पूरी खबर विस्तार से। रोजगार मेळावा हा खरं तर आपल्या युवकांमध्ये जी वाढलेली बेरोजगारी आहे त्या युवकांना कुठेतरी त्यांच्या हाताला काम मिळण्याच्या दृष्टीनं एक 40-50 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपनीजला मी इथं 22 तारखेला बोलवलं आहे आणि वेगवेगळ्या प्रभागामध्ये मुलांचे रजिस्ट्रेशन करून त्यांना त्या इंटरव्ह्यूला कसं फेस करायचं त्यांचा एक ट्रेनिंग कॅम्प घेऊन 22 तारखेला त्यांचे तिथे इंटरव्ह्यूज ठेवलेले आहे। यामध्ये इंजिनियर, नॉन इंजिनियर, डिप्लोमा, ITI, BSc, BA सगळे म्हणजे इन शॉर्ट सगळ्या क्षेत्रातल्या मुलांसाठी तिथं संधी राहणार आहे। हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे। इथं म्हणजे आमच्याकडनं किंवा माझ्याकडनं अशी काही कोणाला जॉबची गॅरंटी नाही। ज्या कंपनीजला युवकांची गरज आहे, ज्या युवकांना कामाची गरज आहे, अशाच एक आपण संमेलन तिथं आयोजित केलेलं आहे। 22 तारखेला रविवारी पोलीस लाईन टाकीला नागपूर माध्यमिक शाळेच्या परिसरात सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत इंटरव्ह्यूज ठेवले आहे। तुमच्या माध्यमातून काही लोक फक्त पश्चिम नागपुरातलेच नाही, बाहेरचे पण जे असतील त्यांना कामाची गरज असेल, नोकरीची गरज असेल, त्यांनी जास्तीत जास्त संख्येने तिथं पाठवून त्या रोजगार मेळ्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो। सुशिक्षित बेरोजगारांचा ग्राफ वाढत आहे, अशात आपण जे रोजगार मेळावा जे आयोजित करण्यात येत आहे यात किती कंपन्या सहभाग होत आहे आणि किती लोकांना ते रोजगार मिळू शकतं त्याबद्दल माझ्या इथे 2002 पासून व्यवसायामध्ये जवळपास आजच्या तारखेला 580 युवक आणि युवती काम करतात आणि ऑन एन एव्हरेज महिन्याच्या 40 ते 50 युवक माझ्या इथं जॉबसाठी येतात। कारण तुम्ही बघितलं 45 वर्षात हायएस्ट याच्यावर बेरोजगारी आहे। अशा परिस्थितीत युवकांना काम देण्याकरता जवळपास 40 ते 50 कंपनीने, खास करून मी नागपूरच्या परिसरात सीएट टायर्स आहे, हल्दीराम आहे, आपलं बिग बास्केट आहे, अशा ज्या म्हणजे नागपुराच्या परिसरातील जे कंपनी ज्यांना स्किल्ड लेबर, स्किल्ड एम्प्लॉयची गरज आहे त्यांना इथं बोलवलं आहे। आणि मला असं वाटतं हे सगळं किती युवक तिथं लागणार हे तर 22 तारखेलाच कळेल। आणि हे सगळे जे म्हणजे याचे रजिस्ट्रेशन, ट्रेनिंग प्रोग्राम, इव्हन इंटरव्ह्यूज आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर अपॉइंटमेंट लेटर मिळाल्यानंतर एकही काही खर्च ह्या युवकांना नाही, म्हणजे निशुल्क आहे। जनरली HR कन्सल्टंट हे 1 महिन्याचा पगार घेत असतात, पण आपण माझं कंपनीशी जे टायअप झालेलं आहे एकही रुपया ते काही फीस किंवा काही त्यामध्ये कोणी पैसे घेणार नाही। असा कोणी, मी तर आज माझ्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सांगितलं की असं कोणी मागणी केली तर आमच्यापर्यंत त्याची कंप्लेंट करायची। तर मला असं वाटतं याच्यामध्ये किती लागतील हे तर 22 तारखेला आपल्याला संध्याकाळपर्यंत कळेल, पण माझ्या अंदाजाने 100 ते 200 मुलं निश्चितपणे लागतील। आणि असे कार्यक्रम म्हणजे आज ह्या कंपनींना रोजगाराची, युवकांची गरज आहे, काही मुलांना रोजगाराची गरज आहे, तर 6-6 महिन्यात असे मी समजा रोजगार केले तर मला असं वाटतं ह्या 5 वर्षात कमीत कमी 5000 युवकांना मी रोजगार देईल असं माझं टार्गेट आहे। पश्चिम नागपूरचा जर आपण आढावा घेतला तर येथील जे मतदार बंधू आहे, जे लोक आहे, ते असं म्हणतात की विद्यमान आमदारनं काही कामं केलेली नाही। तर यावेळी आपण बघितलं की चुरसची लढत राहणार, अशात आपले पण सतत जनसंपर्क सुरू आहे, कार्यक्रम सुरू आहे, तर मला सांगा कशा प्रकारचं समीकरण होऊ शकतं त्याबद्दल। असं आहे, मी काँग्रेसचा पदाधिकारी असताना जेव्हा डिजिटल मेंबरशिप पार्टीकडनं प्रोग्राम जाहीर करण्यात आला तर 22,000 डिजिटल मेंबर मी बनवले आणि मला असं वाटतं हा महाराष्ट्रात माझा एक चीफ इंडोलर म्हणून रेकॉर्ड आहे। मागील तसं तर मी समाजामध्ये 2002 म्हणजे 20-22 वर्षापासून मी काम करत आहे, पण 2018 पासून मी काँग्रेसच्या विचाराचे वेगवेगळे कार्यक्रम बहुजन विचार मंचच्या मार्फत मी केलेले आहेत। त्यामध्ये राजीव गांधी जयंती,
महात्मा गांधीच्या जयंतीच्या दिवशी मी शांती मार्च करत असतो, संविधान जागरणाचे मोठे कार्यक्रम मी करतो, शिवशाही महोत्सव मी मागील 2 वर्षापासून करत आहे, आझादी से आझादीवर एक काँग्रेसच्या विचारावर एक छान महानाट्य मी केलं. त्यावेळेस बाबासाहेबांचं संविधान त्याचं हस्तांतरण ज्या पद्धतीनं काल त्याच्यावर जवळपास एक 200 लोकांचं एक महानाट्य मी यावेळेस सादर केलं. तर इन शॉर्ट असं आहे की मी वेगवेगळे कार्यक्रम करत असतो, लोकांमध्ये जात असतो आणि ह्याच कारणाने लोकांमध्ये कनेक्ट असल्यामुळे मी 22,000 मेंबर्स काँग्रेस पक्षाला जोडू शकलो. म्हणून हे सगळं काम करत असताना माझ्या नेत्यांवर आणि माझ्या कामावर माझा विश्वास आहे. पश्चिम नागपूरतून यावेळेस नवीन चेहरा देण्याचं सुरू आहे. त्या नवीन चेहऱ्यात माझा नंबर कदाचित लागेल अशी मला अपेक्षा. पक्षातून आपण हे बघितलं, भाऊ गर्दी वाढत आहे, असं लोकांना वाटतं की आम्हालाही म्हणजे उमेदवारी मिळाली पाहिजे. असं पुढे चित्र निर्माण पण होऊ शकतं की बंडखोरी पण होऊ शकतं किंवा पक्षांतर्गत वाद पण निर्माण होऊ शकतं. असं पुढे काही असं आसार होऊ शकतं? नाही, मला असं वाटत नाही. कारण आताचे जे विद्यमान आमदार आहेत ते लोकसभा लढले, तर लोकसभा एक वेळा लढल्यानंतर ते विधानसभा लढतील असं मला वाटत नाही. आणि ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना लोकसभेमध्ये स्वतःच्या मतदारसंघामध्ये 7,000 वोटनं ते मागे पण आणि आता पुढे 5 वर्ष थांबून त्यांनी लोकसभा लढली पाहिजे असे काँग्रेसच्या बऱ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आणि शेवटी आज महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस लढत असताना जो कॅन्डिडेट कोण निवडून येईल, कोणाचं काम चांगलं आहे, कोणाचं शिक्षण चांगलं आहे, कोणाचा ह्या पद्धतीचे एक आमच्या AICC कडनं काही सर्व्हेस पण होत आहे. तर सगळा विचार करून तिकीट म्हणजे उमेदवारी जाहीर करण्यात येईल. आणि आपल्याला आता लवकरच कळेल की आता ज्यावेळेस असं म्हणतात की पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागेल, निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. मला पूर्ण शाश्वती आहे की माझं काम बघून मला माझा जो पक्ष आहे मला निश्चितपणे संधी देईल. पक्षश्रेष्ठीने आपल्या कामाची दखल घेत जर पुढे आपल्याला संधी दिली नाही किंवा नाकारली तर पुढच्या आपलं काय स्टँड राहणार? नाही, मला असं वाटतं मी नेहमी पॉझिटिव्ह विचार करतो, मी नेहमी आशावादी असतो. आणि विद्यमान आमदार लोकसभा लढल्यामुळे आणि लोकसभेमध्ये लढल्यानंतर विधानसभा हे निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्ष देण्याचा विचार करेल, त्याची मला पूर्ण शाश्वती आहे. बरीचशी समस्या आहे पश्चिम नागपूरमध्ये, अद्याप ती मार्गी लावली गेलेली नाही. तर आपल्याकडे काय एक मास्टर प्लॅन असेल, काय एक रोडमॅप राहणार की पूर्ण समस्या आपण सोडवणार? मी माझा एक जाहीरनामा माझा मी काही दिवसात मी प्रकाशित करणार आहे. आणि 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी मी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मी पश्चिम नागपूरमध्ये घराघरात गेलो. आणि घराघरात पोहोचल्यानंतर खास करून वाड्या वस्त्यामध्ये आणि झोपडपट्ट्यामध्ये आज लोक फार त्रासामध्ये राहत आहे, त्यांचे कामं होत नाहीये. इथं 2-2.5 वर्षापासून नगरसेवक नाहीये. त्यामुळे त्यांच्याकडनं मी सूचना घेऊन त्यांचे जे काही कंप्लेंट मी रजिस्टर करून बऱ्याचशा लोकांची मी कामं केली. मग ते रस्त्याच्या मेंटेनन्सचे असो, ते स्वच्छतेचे असो, की ते लॅट्रिन बाथरूमचे असो, किंवा छोटे छोटे जे आपण नाले सफाईचे असो किंवा गटर चोकेजचे असो, हे कामं मी करत आलेलो आहे, करत आहे. आता जो माझा काही भाग जन आशीर्वाद यात्रेमध्ये पश्चिम नागपूरचा राहिला, तो भाग मी आता येणाऱ्या 24 सप्टेंबर पासून मी माझी जन आशीर्वाद यात्रा सुरू करणार आहे. आणि जे जे प्रॉब्लेम लोकांचे असतील ते मी पूर्ण सोडवण्याचा मी प्रयत्न करतो. जे पूर मागच्या वेळी आलं होतं त्याची त्रासदी नागपूरकरांनी आतापर्यंत त्यांना विसर पडलेला नाही. अशात बऱ्याचशा समस्या जी विद्यमान आमदारांनी पूर्ण केलेली नाही. आपले सतत जनसंपर्क सुरू आहे, वर्षभर सुरू आहे, ते कार्यक्रम पण राहतात. ते येथील जे आपलं नागपूरकर जे आहे पश्चिम नागपूरमध्ये जे जनते आहे त्यांना आपला काय एक निरोप, काय एक मेसेज राहणार? मी माझ्या असं बघण्यात आलं, हे बऱ्याचशा लोकांनी मला सांगितलं की लोकांना जे अपेक्षित असलेले कामं हे जनप्रतिनिधी करत नाही. एक जनरलाइज बोलत आहे. आणि लोकांना अपेक्षित असलेले कामं होत नसल्यामुळे पश्चिम नागपूरतली जनता अतिशय नाराज. त्यामुळे जे लोकांचे अपेक्षित जे समस्या असतात त्या मी पूर्ण करीन. आज तुम्ही बोलले की पावसाळ्यामध्ये हे पाणी घराघरापर्यंत जातं. आज याला सगळ्यात जास्त कारणीभूत आहे निष्कृष्ट पद्धतीचे लागलेले पेवर ब्लॉक. A ग्रेडचा गट्टू पास करायचा, पेवर ब्लॉक पास करायचे आणि D ग्रेडचे लावायचे. सिमेंट रोड तुम्ही करत असताना पहिले त्याचं मिलिंग व्हायला पाहिजे. सिमेंट रोडच्या खालचा जो डांबराचा रस्त्याचा थर आहे तो पहिले कट केला पाहिजे, त्याच्यानंतर सिमेंट रोड करायला पाहिजे.
तर ह्या चुकीच्या पद्धतीमुळे सिमेंट रोडची हाईट वाढली, लोकांचे घरं दुकानं खाली गेले, म्हणून 2-4 तास समजा पाऊस आला तर लोकांच्या घरी पाणी घुसलं आणि त्या पाण्यामुळे तुम्ही बघितलं की चिकनगुनिया आणि डेंग्यूची मच्छर इथं त्याची पैदास झाली. घराघरामध्ये मागच्या तुम्ही 1 महिन्यात बघत असाल तर घराघरामध्ये चिकनगुनिया आणि डेंग्यूचे पेशंट आहेत. तर कुठेतरी चुकीचे होणारे कामं आणि चुकीच्या पद्धतीचे होणारे कामं हे ह्या सगळ्या गोष्टीसाठी जबाबदार आहे. मला जेव्हा मी नेहमी लोकांना सांगतो की मला तुम्ही संधी द्या, जे तुम्हाला अपेक्षित म्हणजे जनतेला जे अपेक्षित असणारे कामं ते मी करणं. कारण माझं जे राजकारण आहे, राजकारण माझा व्यवसाय नाही आहे, राजकारण माझं हे समाजसेवेचं माध्यम आहे. बहुतांश लोकांचं राजकारण हा एक धंदा झालेला आहे. त्यांचं घर, त्यांचं राजकारण ह्या सगळ्या पॉलिटिकल इकॉनॉमीवर चालत असतं आणि त्यामुळे असे प्रॉब्लेम होत असतात. पश्चिम नागपूरमध्ये बऱ्यापैकी लोक नाराज आहे, कारण जनतेला जे अपेक्षित कामं जे आहे ते बिलकुलच झालेले नाही.